हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. अशी तर माझी सकाळ झालेली आहे. तर 5:30 वाजता उठलेली आहे. मला एवढं लवकर उठायचं नसतं, पण काय करणार, आमचं कॉलेजच लवकर उठतं, त्यामुळे मला पण उठायलाच लागतं. कोणीतरी सांगा यार आमच्या कॉलेजला की एवढंच लवकर नको उठू, आणि आम्हाला पण नको उठू, तू पण झोप आणि आम्हाला पण झोपू दे, कंटाळा आला आहे. जाऊ दे, ते कॉलेज काय आमचं ऐकत नाही. तर मीच आता तयारी करते आणि कॉलेजला जायला निघते. मी तर काही दिवसापूर्वीच केसांना कलर केला होता, पण माझ्या केसांना कलर दिसत नाही. तुम्हाला दिसत असेल तर सांगा कमेंट करून. मला तर काही दिसत नाही आहे. ते बाईने वाटतं मला उल्लू बनवला आणि आता काय कलर माझ्या केसांना दिसत नाही आहे. ब्राऊन कलरच दिसत नाही माझ्या केसांना. काय थोडासा दिसतो, तो पण उन्हातच. आमच्या इथे ना 3 रस्ते, आणि हे 3 रस्ते आहेत ना एकाच ठिकाणी जातात, बस स्टॉपला. आणि त्या एक आम्हाला ना रात्री एक आजी भेटली होती. तिने जी मला अशी स्टोरी सांगितली भयानक. मला तो भूलभुलैया मूवीमधले ते मंजुलिकाचे सीनच आठवायला लागले. आणि रात्रीपासून मी तेच विचार करते की मला भेटली तर ती झपाटेला मला असंच मला सारखं वाटतं. त्यामुळे मी रस्ता चेंज केला. आज जरा शॉर्टकटच्या जागी लाँग कट मारते आणि मग लवकर पोचते. आज मला लेट नको होऊ दे बस. मी या रस्त्याला खूप वाईट पद्धतीने अडकली आहे. तो मधला रस्ता, तिथे पण कुत्रे मागे लागते, इथे तर जास्तच कुत्रे, ते तर मला खाऊनच टाकलं वाटतं. आज तर सकाळचा नाश्ता मीच बनणार वाटतं. तिथे मधल्या रस्त्यावर काल कुत्रा मागे लागला म्हणून या रस्त्याने काय नाही. मी आता बाहेर पडली आहे. आता काय कुत्रे काम कोण नाही. तर आता मी चालले, असं मी स्वतःलाच मोटिवेट करते की नाही, कुत्रा नाही आहे मागे, तर चावणार नाही. आणि असं चालली आहे आणि जवळच आली आहे गोडांचं. हा असा भयानक असतो माझा प्रवास, एकदम डेंजरस. आणि आता मी पोचलीच आहे, थोडंसंच लांब आहे, आता मी आलीच. आत्ताच मी आली कॉलेजवरनं आणि आता घराच्या खूपच जवळ आहे. आणि आता मी खूप दमली आहे, त्यामुळे मी चालली आता घरी. तर आता मी घराच्या जवळ, आता काय मी या गेटाच्या आत आले. आता काय मी परत बाहेर कोणी आलं तरी पडणार नाही, एकदम कोणी बोलवलं तरी मी बाहेर पडणार नाही. आता मी डायरेक्ट घरीच जाणार आणि घरी बसणार. आता हा माझा दिवस इथेच संपला, जमा झाला आहे. आणि आता मी घरी जाणार बस. हॅलो गाईज, आत्ताच मी आले कॉलेजवरनं आणि मला किती आनंद होतो कॉलेज सुटल्यावर. तर माझा चेहराच सांगतो की मला किती आनंद झाला आहे घरी आल्याचा. आणि आता मी काहीतरी खाणार आहे, कारण मला भूक लागली होती. आणि मी रस्त्यातच मी भूक करतच आली आहे की मला काहीतरी खायचं आहे. मी खाल्लं पण माझं पोट भरलं नाही. तर मी आता घरी येऊन काहीतरी जेवल्याशिवाय माझं पोट भरतच नाही. तर आता मी काहीतरी खाते आणि मग हा व्लॉग आपण कंटिन्यू करूया. आणि खाल्ल्यानंतर मग मला थोडा अभ्यासाला बसायचं आहे. मग हा मी व्लॉग थांबवणार, कारण असं तर खूप वेळ लागेल, खूप मोठा माझं हे असतं. आणि मी काय, आता माझ्यासाठी हा दिवस इथं संपलाच जमा झाला आहे. कारण आता मी अभ्यास करणार आणि मला खूप अभ्यास आहे, त्यामुळे मी आता हा व्लॉग इथेच संपवणार आहे. मी असाइनमेंट लिहायला बसते. ही असाइनमेंट मी दिली होती, पण त्या बाईने काही घेतली नाही, उलटा आम्हालाच सुनावलं. आणि आता मला ही परत लिहायला लागणार आहे. तर मी आता वेगळ्या कागदावर परत लिहिते आणि मग आपण परत व्लॉग सुरू करू, किंवा हा व्लॉग इथेच संपवते. कारण आता यापेक्षा मोठा नको उगाचच, एवढाच बस झाला व्लॉग. बाय बाय. आता आपण फक्त